हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आपला सलमान सर फ्रॉम अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमी. आपण आजपासून चालू करणार आहोत ते म्हणजे सबसिडरी बुक मधला नेक्स्ट पार्ट, ज्यामध्ये सर आपण बघणार आहोत परचेस बुक, परचेस रिटर्न्स बुक, ज्याला आपण रिटर्न आउटवर्ड बुक म्हणू शकतोय, सेल्स बुक आणि सेल्स रिटर्न्स बुक, ज्याला आपण रिटर्न इनवर्ड बुक म्हणू शकतो. ओके सर, या चारही बुक्सवर आपल्याला जो क्वेश्चन येणार आहे फायनल एक्झाम मध्ये तो 10 मार्क्ससाठी येईल. क्वेश्चन किती दिलेले आहेत सर? एक 3 क्वेश्चन सॉल्व्ह करून दिलेले आहेत आणि 7, 8, 9, 10 असे 4 क्वेश्चन अनसॉल्व्ह म्हणजे प्रॅक्टिकल सेक्शन मध्ये दिलेले आहेत. ओके, आधी आपण प्रॅक्टिकल सेक्शन मध्ये 4ही क्वेश्चन संपवणार, मग आपण सॉल्व्ह सेक्शन सुद्धा बघायचं आहे. ओके, तर सर परचेस बुक, सेल्स बुक, परचेस रिटर्न्स बुक आणि सेल्स रिटर्न्स बुक जेव्हा आपल्याला बनवायचं असेल तेव्हा काही रूल्स आपल्याला फॉलो करावे लागतील. आधी ते रूल्स कोणते आहेत हे बघूया आपण, नंतर तुम्ही नोट डाऊन करा म्हणे. ओके, मग आपण लेक्चरला एक्झॅक्ट प्रॉब्लेमला स्टार्ट करूया. सर रूल्स जर बघितला तर रूल नंबर फर्स्ट असेल आपला की कॅश ट्रान्झॅक्शन्स नॉट रेकॉर्डेड. कॅश ट्रान्झॅक्शन्स नॉट रेकॉर्डेड. ओके सर, कोणताही कॅश ट्रान्झॅक्शन्स आपण यामध्ये रेकॉर्ड करणार नाही. तर कॅश ट्रान्झॅक्शन आपण कुठे रेकॉर्ड केलं होतं सर? कॅश बुक मध्ये रेकॉर्ड केलेलं आहे. डन? यस सर. रूल नंबर सेकंड, ओनली क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्डेड किंवा रेकॉर्डेड ओनली क्रेडिट ट्रान्झॅक्शन. सर फक्त उधारीचे व्यवहारच यामध्ये रेकॉर्ड केले जातील. कॅश ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जाणार नाही, क्रेडिट ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातील. ओके सर, रूल नंबर 3, परचेस or sale on credit, sorry, purchase or sale of assets on credit not recorded. सर परचेस और सेल्स ऑन क्रेडिट असू दे किंवा ऑन कॅश असू दे, ओके ऑन कॅश असू दे किंवा ऑन क्रेडिट असू दे, जर सेल्स खरेदी करत असाल किंवा जर असेट खरेदी करत असाल किंवा जर तुम्ही असेट विकत असाल, उधारीवर असू दे किंवा कॅश न असू दे, ते सुद्धा आपण रेकॉर्ड करणार नाही. ओके सर, परचेस बुक मध्ये, सेल्स बुक, परचेस रिटर्न आणि सेल्स रिटर्न बुक मध्ये फक्त आणि फक्त आपण गुड्स परचेस आणि गुड्स सोल्ड याचं रेकॉर्डिंग करणार आहोत. डन? तर हे नियम आपल्याला माहित असले पाहिजे. या नियमांच्या बेसवर आपण काय करणार तर सर आपले परचेस बुक, परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न बुकचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेतोय. तर सर आपण बघणार पेज नंबर 175 वरचा प्रॉब्लेम नंबर 8 इन द बुक्स ऑफ आकाश. आधी आपण त्या प्रॉब्लेमचं नेहमीसारखं पोस्टमार्टम करूयात आणि नंतर मग आपण सर आपल्या सोल्युशनला जायचं आहे. ओके, क्वेश्चन नंबर 7 सुद्धा तसाच आहे, पण तो आपण नंतर बघूया. आधी आपण क्वेश्चन नंबर 8 आपला क्लिअर करून घेऊया. सर जेव्हा तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करणार तुमच्या एक्झाम मध्ये, तेव्हा सुद्धा तुम्हाला हीच प्रॅक्टिस करायची जी मी इथं करणार. ओके, Mr. Akash gives you the following information and asks you prepare purchase book, sales return, purchase return. Done sir. For 2018, purchase goods on credit. On credit आहे सर, yes, record होणार from धनल ट्रेडर्स. सर धनल ट्रेडर्स कडनं काय केलंय? परचेस केलंय, म्हणजे कोणत्या बुक मध्ये रेकॉर्ड होणार? येस सर, परचेस बुकला आपण पी म्हणायचं. किती रुपयाची वस्तू सर? 15,000. अँड सोल्ड द सेम. सर सेम वस्तू आपण सेल आउट सुद्धा केले. कुणाला सर? कुणाल ट्रेडर्स ऍट अ प्रॉफिट ऑफ 25% ऑन कॉस्ट. सर कुणालला आपण याच वस्तू सेल सुद्धा केलेत. काय केले सांगा? सेल. म्हणजे सर पहिल्या ट्रान्झॅक्शन मध्ये परचेस बुक सुद्धा येणार आणि पहिल्या ट्रान्झॅक्शन मध्ये सेल्स बुक सुद्धा येणार. सर कुणाकडनं परचेस केलाय? धनलकडनं. सर कुणाला सेल केलाय? कुणालला. सर परचेस करताना किती रुपयानं परचेस केलाय? 15,000. यस, आणि सेल करताना सर 15,000 प्लस प्रॉफिट घेतलेला आहे, म्हणजे किती येणार बघा? 15,000 प्लस सर 25% प्रॉफिट 15,000 बरोबर. यस, 15,000चे जर निम्मे केले तर 50% होणार 7,500. त्याच्या पण हाफ केला तर 3,750 रुपयाचा प्रॉफिट आहे. प्लस प्रॉफिट 3,750, याचा अर्थ सर 18,750 ला सेल आउट केलेला आहे, म्हणजे सेल्स बुक मध्ये 18,750 रुपयाचं रेकॉर्डिंग होणार. पहिल्या ट्रान्झॅक्शन मध्ये सर परचेस बुक सुद्धा आहे आणि सेल्स बुक सुद्धा आहे. 5 तारखेला काय घडलं? प्लेस अन ऑर्डर विथ सुनेत्रा
गुड्स रुपीज 10,000 लेस 5% ट्रेड डिस्काउंट. सर प्लेस अन ऑर्डर, आपण सुनेत्राला ऑर्डर दिलेली आहे. सर परचेस केलंय का? नाही केलेलं, परचेस झालेलं नाही, जस्ट आपण ऑर्डर दिलेली आहे. सर ऑर्डर दिली असेल तर त्याचं रेकॉर्डिंग होणार नाही, नॉट रेकॉर्ड. सिंपल आहे. यस. 8 तारखेला काय घडलं? परचेस गुड्स ऑफ रुपीज 20,000 ॲट 10% ट्रेड डिस्काउंट फ्रॉम सौरभ ट्रेडर्स. सर सौरभ ट्रेडर्स कडनं आपण परचेस केलं, म्हणजे कोणत्या बुक मध्ये सर? परचेस बुक. येस सर, डन. सोल्ड गुड्स टू विनायक स्टोर्स 8,000 5% ट्रेड डिस्काउंट. सर सेल्स बुक मध्ये आपण विनायकला सेल आउट केलेला आहे. विनायक स्टोर्स रिटर्न गुड्स टू अस रुपीज 200. सर विनायकनं आपल्याला वस्तू रिटर्न केले. सर परचेस रिटर्न किंवा सेल्स रिटर्न कसं ओळखायचं मित्रांनो? तर बघायचं त्या पार्टीचं नाव परचेस बुक मध्ये आहे का? परचेस बुक मध्ये असेल तर परचेस रिटर्न मध्ये लिहा, सेल्स बुक मध्ये असेल तर सेल्स रिटर्न. सर विनायक वरती आहे बघा, विनायक सेल्स बुक मध्ये होतं, मग विनायक कडनं आलेल्या वस्तू सेल्स रिटर्न, एस आर म्हणूया आपण त्याला. ओके, यस. 18 तारखेला काय घडलं? सुनेत्रा एक्झिक्युटेड अर ऑर्डर प्लेस ऑन 5 जानेवारी 2018. सर सुनेत्रा नावाच्या व्यक्तीने 5 तारखेचं ट्रान्झॅक्शन एक्झिक्यूट केलेलं आहे. ओके सर, 5 तारखेला आपण सुनेत्राला ऑर्डर दिली होती. किती रुपयाची सर? 10,000ची ऑर्डर दिली होती. 5% ट्रेड डिस्काउंट होतं. सुनेत्रानं ती ऑर्डर एक्झिक्यूट केली, म्हणजे मी सुनेत्राकडनं वस्तू काय केली सर? परचेस. परचेस बुक मध्ये रेकॉर्ड होणार. येस सर. 20 तारखेला सोल्ड गुड्स टू विष्णू ट्रेडर्स 21,000 लेस 5% ट्रेड डिस्काउंट. सर विष्णू ट्रेडर्सला माल विकलेला आहे, सेल्स बुक मध्ये रेकॉर्ड होणार. सिंपल सर. नेक्स्ट आहे 22 तारखेला रिटर्न गुड्स टू सुनेत्रा. सुनेत्राला आपण गुड्स रिटर्न. सर सुनेत्रा यस सर, 5 तारखेला ऑर्डर दिली होती, 18ला परचेस केलं. आता मी सुनेत्राला रिटर्न करतोय, सुनेत्राकडनं परचेस केलं होतं, म्हणजे परचेस रिटर्न. सर ग्रॉस म्हणतात, म्हणजे या 1000 मध्ये डिस्काउंट इन्क्लूड आहे, तो लेस मारून घ्यावा लागेल. बघावं लागेल आपण सुनेत्राला किती डिस्काउंट कन्सिडर झालं होतं. सर 28 तारखेला कुणाल ट्रेडर्स रिटर्न गुड्स टू अस. कुणालनं मला वस्तू रिटर्न पाठवले. सर सेल्स रिटर्न नाही कळालं. बघा कुणालचं नाव कुठं आहे सर? येस सर, कुणालचं नाव इथं फर्स्ट ट्रान्झॅक्शन मध्ये. कुणालला आपण माल विकलाय, सेल्स, म्हणजे सर कुणालचं हे काय असणार? सेल्स रिटर्न. डन सर. रिटर्न गुड्स टू सौरभ ट्रेडर्स. सर सौरभ ट्रेडर्स इथं आहे बघा, सौरभ कडनं आपण काय केलं होतं सर? परचेस, म्हणजे हे कुठं जाणार सर? परचेस रिटर्न. तर मित्रांनो सॉल्व तर करावंच लागेल, पण तुम्हाला हे समजणे फार महत्वाचं आहे की सर परचेस रिटर्न मध्ये कधी, सेल्स रिटर्न मध्ये कधी इफेक्ट होणार. डन सर. यस. तर चला आता आपण जाऊया आपल्या सोल्युशन मध्ये आणि लगेच आपण पटकन सोल्युशन बनवायचं. ओके, ऑलरेडी मी ड्रॉ करून घेतलं होतं. चारही बुक्स आपल्या इथं पेजवर तुम्हाला दिसतील. परचेस बुक कोणते कॉलम आहेत सर? परचेस बुकला कॉलमची नाव पाठ करावे लागतील. डेट, नेम ऑफ सप्लायर, कारण सर ज्याच्याकडनं मी परचेस करणार त्याला मी सप्लायर म्हणणार. इनवर्ड इनवॉइस नंबर, लेजर फोलिओ आणि अमाऊंट. सर परचेस रिटर्न बुक साठी डेट, नेम ऑफ सप्लायर, डेबिट नोट नंबर, लेजर फोलिओ आणि अमाऊंट. सर सेल्स बुक साठी डेट, ज्याला मी माल विकतोय त्याला मी कस्टमर म्हणतोय, माझ्याकडनं माल जातोय, आउटवर्ड इनवॉइस नंबर, लेजर फोलिओ आणि अमाऊंट. सर सेल्स रिटर्न बुकला डेट, नेम ऑफ कस्टमर, क्रेडिट नोट नंबर, लेजर फोलिओ आणि अमाऊंट. ओके, हे तुम्हाला कॉलम पाठ करावे लागतील. तर चला आपण बघूया. सर काय घडलं? 1 तारखेला गुड्स परचेस फ्रॉम धनल ट्रेडर्स. सर धनल ट्रेडर्स कडनं आपण वस्तू खरेदी केली. ओके, म्हणजे कोणत्या बुक मध्ये सर? परचेस बुक. तारीख किती आहे सर? तारीख आहे 1. ओके, आधी आपल्याला घ्यावं लागेल 2018 जानेवारी, 2018 जानेवारी, 1 तारीख आहे. ओके, बाय किंवा टू वगैरे लिहायचं नाही आपल्याला. धनल ट्रेडर्स. सर धनल ट्रेडर्स कडनं आपण परचेस केलेला आहे. किती रुपयाची सर वस्तू? तर 15,000. कोणते डिस्काउंट वगैरे नाहीये. ओके, अमाऊंटच्या कॉलम मध्ये 15,000. तुम्हाला इनवर्ड इनवॉइस नंबर, लेजर फोलिओ नंबर वगैरे दिला नाहीये. दिला असेल तर मात्र तुम्हाला मेन्शन करावा लागेल. डन सर. सर धनल कडनं घेतलेले वस्तू आपण कुणालला विकलेले आहेत, तिथंच म्हणतात कुणालला विकले, म्हणजे कोणता बुक सर? सेल्स बुक. मंथ कोणता आहे? 2018 जानेवारी. सर कुणालला विकलेला आहे, म्हणजे इकडे आपण म्हणणार कुणाल ट्रेडर्स. पार्टीचं नाव येणार सर. ओके, तारीख आहे 1. सर किती रुपयाला विकला आपण? इथं मी डिस्क्रिप्शन मध्ये लिहितो. 15,000ची वस्तू होते,
प्लस 25% प्रॉफिट म्हणजे 3,750चा प्रॉफिट झाला सर. आपण विकले कितीला? 18,750. यस सर, यस 18,750ला विकून टाकलं. डन. 1 तारखेचं ट्रान्झॅक्शन क्लिअर. 5 तारखेला आपण सुनेत्राला ऑर्डर दिलेली आहे सर, एक्झिक्यूट नाही झाली 5 तारखेला. 5 तारखेचं कुठे रेकॉर्डिंग नाही होणार. 8 तारखेला परचेस केलंय आपण कुणाकडनं सर? सौरभ ट्रेडर्स. यस सर, सौरभ ट्रेडर्स कडनं परचेस केलंय. म्हणजे कोणतं बुक सर? परचेस बुक. 8 तारीख सौरभ ट्रेडर्स, सौरभ ट्रेडर्स. ओके सर. सर किती रुपयाचा माल होता? 20,000चा माल होता. 10% डिस्काउंट आहे सर. 20,000 मधनं 10% म्हणजे 2,000 काय होतील मित्रांनो? मायनस होतील. हे तुम्हाला लिहायची गरज नाही ब्रॅकेटमध्ये. ओके, हे तुम्हाला समजावं यासाठी फक्त मी घेतलंय. म्हणजे किती रुपयाचा माल परचेस केलाय आपण? 18,000. 13 तारखेला सोल्ड गुड्स टू विनायक स्टोर्स 8,000, 5% ट्रेड डिस्काउंट आहे सर. माल विकलेला आहे. विकलाय म्हणजे कुठलं बुक सर? सेल्स बुक. 13 तारखेला सर कुणाला विकलाय तो माल? यस सर, विनायक स्टोर्स. पार्टीचं नाव आहे विनायक स्टोर्स. विनायक स्टोर्स. ओके सर, ब्रॅकेटमध्ये घेऊया, गरजेचं नाहीये तरी सुद्धा. 8,000 रुपयाचा माल विकला होता. 5% डिस्काउंट आहे सर. 8,000च्या 10% 800 येणार. 5% म्हणजे 400 रुपयाचं डिस्काउंट आहे. म्हणजे बॅलन्स येणार 7,600. 7,600. डन सर. यस. 13 नंतर मित्रांनो 15 तारीख आहे. विनायक स्टोर्स रिटर्न गुड्स टू अस. विनायकनं मला वस्तू रिटर्न पाठवले. कधी पाठवू शकतो सर? जर मी त्याला विकला असेल तर. नाही कळलं तर सिंपल आहे सर. विनायकचं नाव कुठे आहे बघा सर? सेल्स बुक मध्ये आहे. मग विनायकचे रिटर्न्स कुठल्या बुक मध्ये जाणार सर? सेल्स रिटर्न बुक मध्ये जाणार. 15 तारीख 2018 जानेवारी हे लिहावं लागेल. तारीख आहे 15. विनायक स्टोर्स. विनायक स्टोर्स. यस सर, यस. ग्रॉस वगैरे तर भानगड काही म्हटलेलं नाही बरं का. 200 रुपये ग्रॉस वगैरे म्हटलं असतं तर आपण यातनं डिस्काउंट लेस मारलं असतं. 18 तारखेला काय घडलं? सुनेत्रा एक्झिक्यूट आवर ऑर्डर. सुनेत्रानं आपली ऑर्डर पूर्ण केली सर. मी सुनेत्राला 5 तारखेला ऑर्डर दिली होती परचेसची. म्हणजे मी काय केलं? 18 तारखेला सुनेत्राकडनं परचेस केलं. सुनेत्रा ट्रेडर्स. सुनेत्रा ट्रेडर्स. सर किती रुपयाचा माल होता तो? 5 तारखेला सांगितलंय 10,000 रुपयाचा माल. म्हणजे 10,000ची ऑर्डर होती. लेस डिस्काउंट आहे 5% म्हणजे 500 रुपयाचं डिस्काउंट गेलं. सर किती रुपयाचा माल खरेदी केला मी? 9,500. यस सर, यस. 20 तारखेला सांगतात सोल्ड गुड्स टू विष्णू ट्रेडर्स 21,000, 5% ट्रेड डिस्काउंट आहे सर. सोल्ड केलाय. सोल्ड केलाय म्हणजे सेल्स बुक. 20 तारीख आहे विष्णू ट्रेडर्स. सॉरी, रॉंग बुक मध्ये घेतो तुम्ही. 20 तारखेला विष्णू ट्रेडर्स. विष्णू ट्रेडर्स. यस सर, यस. किती रुपये? 21,000 लेस 5% डिस्काउंट. सर 21,000च्या 10% किती येणार? 2,100. त्याच्या हाफ 1,050. सर 1,050 आपल्याला लेस करावे लागतील. ओके, 21 मधून एक गेले 20,000 म्हणजे 19,950 बॅलन्स येणार. 19,950. 20,021 बराबर आहे. यस, यस. 22 तारखेला रिटर्न गुड्स टू सुनेत्रा 1,000 ग्रॉस. सर सुनेत्रा इथे दिसते का सेल्स बुक मध्ये? नाही सर. सर सुनेत्रा परचेस बुक मध्ये दिसते का? यस, परचेस बुक मध्ये आहे. म्हणजे ते काय असणार? 22 तारखेचे परचेस रिटर्न. 2018 जानेवारी. तारीख आहे 22. ओके, सुनेत्रा ट्रेडर्स. सुनेत्रा ट्रेडर्स. सर ग्रॉस म्हटलंय बरं का तिने. म्हणजे 1,000 रुपयामधून त्याने डिस्काउंट लेस नाही मारला. सुनेत्राच्या केसमध्ये 5% डिस्काउंट होता. मग इथं सुद्धा 5% डिस्काउंट किती रुपये येणार? तर 50. ओके, म्हणजे किती रुपयाचा माल रिटर्न पाठवला सर? 950. 950. डन सर. 22 झाली. 28 तारखेला कुणाल ट्रेडर्स रिटर्न गुड्स टू अस 500. सर कुणाल. कुणालचं नाव परचेस बुक मध्ये आहे का सर? नाही. सर सेल्स बुक मध्ये आहे का? यस सर आहे ना. मग कुणालचं काय असणार? सेल्स रिटर्न. 28 तारीख कुणाल ट्रेडर्स. कुणाल ट्रेडर्स. यस सर, यस.
किती रुपये सर? 500 रुपये. ओके, ग्रॉस नेट अशी काही भानगड नाहीये, डायरेक्ट 500. सर पुढे म्हणतात 30 तारखेला रिटर्न गुड्स टू सौरभ ट्रेडर. सौरभ ट्रेडर सर सेल्स बुक मध्ये आहे का? नाही, सोडून द्या. परचेस बुक मध्ये आहे का? आहे ना सर. सौरभ 8 तारखेला आहे बघा इथं, तो येणार आता इथं 30 तारखेला. टू वगैरे बाय वगैरे नाही, सौरभ ट्रेडर्स. सौरभ ट्रेडर्स. ओके सर, यस, सौरभ ट्रेडर्स. अमाऊंट आहे 1500. ग्रॉस नेट अशी काही भानगड करून दिलेली नाहीये. अशा पद्धतीने मित्रांनो इथं आपला प्रॉब्लेम संपलेला आहे. आपल्याला काय करावं लागेल तर सर आपल्याला टोटल करून घ्यावी लागेल. ओके, 15 आणि 18 33,000 झाले. 33 आणि 9 42,500. 42,500. पुन्हा एकदा तुम्ही करून बघा. 10 20 28 28 आणि 9 37 37 आणि 5 42,500. डन सर, यस. परचेस रिटर्न बुकची टोटल किती आहे बघा? 1500 आणि 900 2450 रुपये. ओके, तुम्ही या पेजचा स्क्रीनशॉट घेऊ शकताय. त्यानंतर सेल्स बुकची टोटल करावी लागेल आपल्याला सर. 18,000. 18 आणि 7 25. 25 आणि 20 45. 45 46,300. आय थिंक बराबर आहे, 46,300. ओके, कॅल्सी वगैरे अलाउड नाही आहे, पण मी एकदा क्रॉस चेक करतो कारण मिस्टेक नाही झाली पाहिजे. 18,750 प्लस 7,600 प्लस 19,950. यस सर, 46,300 बराबर. आणि सेल्स रिटर्न बुक जर क्लोज केला तर त्याची टोटल आहे 700 रुपीज, 700 रुपये. तर अशा पद्धतीने मित्रांनो जो आपला फर्स्ट प्रॉब्लेम इथं आपण बघतोय तो म्हणजे 8 नंबरचा तुम्हाला प्रॅक्टिकल सेक्शन मध्ये दिलेला आहे, पेज नंबर 175 वर. त्याचं सोल्युशन तुमच्या समोर इथं अवेलेबल आहे. ओके, तुम्ही याचा स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकताय. सर महत्वाची गोष्ट काय आहे तर कॅश ट्रान्झॅक्शन्स नॉट रेकॉर्डेड इन परचेस सेल्स, परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न बुक. सेकंड, ओनली क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्डेड. थर्ड, purchase or sale of asset on cash or credit also not recorded in purchase book, sales book, purchase returns book and sales returns book. ओके सर, यस. अशा पद्धतीने हा आपला 10 मार्क्स साठी येणारा क्वेश्चन असणार आहे, ज्याचे अजून आपण एक 5-6 व्हिडिओ सहज बनवणार, जेणेकरून आपल्याला ही पूर्ण कन्सेप्ट काय होऊन जाणार, क्लिअर होऊन जाणार. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ काय करा, नक्की शेअर करा. ओके, धन्यवाद.